पानी एक ऐसी चीज़ है जिसके बिना ज़िंदगी नामुमकिन है और इसी पानी से जुड़ी एक कहानी है इस गाँव की। तो ये गाँव है महाराष्ट्र के मराठवाड़ा रीजन का जिसका नाम है नागदरवाडी। आज यहाँ पानी है लेकिन ये हमेशा ऐसा नहीं था। एक वक्त था जब इस गांव में लोगों को पीने तक का पानी नहीं मिलता था। इथं रमणेवाडीहून आणत होतो आम्ही पाणी। रमणेवाडी रोज सकाळी जायचं संध्याकाळी जायचं पाणी आणायचं हे करायचं. पहिलं पाणी नव्हतं आमच्या गावामध्ये. ते आम्ही पाणी प्यायला नव्हतं. तो पहिलं आम्ही रमणीवाडीचे ते साहेबाची हिर म्हणून असते तिथून डोसक्यावर पाणी आणू आणू आम्ही पिलं. पाणी आणा ते पाणी आणता उन्हामध्ये पाणी आले ती म्हातारी मरून गेली पाणी आणता आणता. नागदरवाडीला मी 1 वर्षाच्या नंतर आईला भेटायला आलो आणि आई खाली रमण्याच्या वाडीहून म्हणजे 4 किलोमीटरहून इथून 4 किलोमीटर दूर आणि पूर्ण नागिना घाट असं घाटावून चढत चढत पाणी माझी आईच काय पूर्ण गावच आणत होतं. 2 तांडे नागदरवाडीचे पूर्ण लोक. आणि साधारणतः फेब्रुवारी महिना संपला म्हणजे आता आपण जानेवारीमध्ये पडतोय. 1 महिनाभर पाणी पुरायचं इथं. आणि 1 महिन्याच्या नंतर मग पूर्ण पाणी अजिबात पाणीच नाही. एक चिमणीला सुद्धा थेंब मिळणार नाही. मग या सगळ्या लोकांना स्थलांतर व्हायचं, गाव स्थलांतर व्हायचं. पूर्ण गाव, जनावर, भांडे, कपडे, शेती नव्हतीच. शेती नाहीच करायला पाणीच नाही ना. हे सकाळी 10 वाजता जे लोक निघायचे तर दिवसभर सगळे तिथं जनावराला पाणी पाहिजे. काही लोकांनी तर आमच्या तिथं वळ्या नेऊन रचल्या होत्या. म्हणजे जनावरांचे जे कडबा गवत तिथं ह्यांचं काही त्यांचं काही असं काठी लावून ठेवलेलं. मग तिथल्या 4 पेंड्या टाकायचं, पाणी पाजवायचं, जनावराला आंघोळ्या करायच्या, धुण्या धुवायचे आणि तिथून मग पूर्ण गाव इकडे यायचं संध्याकाळी. लेकिन फिर इस गांव ने कुछ ऐसा किया जिसने इस गांव की पूरी तकदीर बदल दी. आणि मी ते कोर्स केल्याच्या नंतर माझ्या आईला भेटण्यासाठी आलो आणि ती अवस्था बघितली माईची. माईनं माझ्या आईनं ते 35 लिटरचा हंडा होता. 35 लिटरचा हंडा. मग ते आम्ही दोघांना कस तरी उतरला आणि ते मग लेकरू आले म्हणल्या असं गळ्याला पडली आणि पाण्याचा हंडा सांडला. ते मला सोडलं आणि त्या हंड्याकडे बघून रडत बसली आई. जेव्हा आई रडत बसली तेव्हा मी विचार केला की आता आपण ह्या गावासाठी काही तर केलं पाहिजे. कारण मी समाजकार्याचा कोर्स केला आणि माझ्या मोठ्या भावासोबत मी दर रविवारी मिटिंगला जायचं त्यांच्यासोबत. मग बचत गट, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम तुळजापूर तालुक्यामध्ये हे गावं उभं टाकतं. तर मग दादांना मी फोन केला की आपल्या गावात पण खूप प्रचंड मोठी समस्या आहे. माय रडाली आहे, गाव रडालं आहे, पाणी नाही आणि तुम्ही पाणी ह्याच्यावरच काम करताय आणि मला थोडी मदत करा. तर ठीक आहे म्हणे, तू गावात ग्रामसभा लाव. आणि मी काही नाबार्डचे डॉक्टर तगत साहेब म्हणून होते, CGM होते महाराष्ट्राचे त्या टाईमला पूर्ण हिंदुस्थानचे. त्यांना आणि सगरोळीच्या संस्थेचे संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी बिलोली तालुक्यामध्ये त्या संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख साहेब त्यांनी पाचारण केलं गावामध्ये आणि ग्रामसभा लावली. कोणत्या वर्षामध्ये? साधारणतः हे 98ची गोष्ट आहे. 98-99ची गोष्ट आहे. मी पळत जायचं. आता कोणी साहेब आले हे आले की पळत जायचे. ते नाबार्डचे ते साहेब आले की मी जायचं महिलाला बोलवायचं पाराकड बोलून त्या महिला यायच्या. मग मिटिंग घ्यायच्या असं तसं. मग त्या बालूभाऊनं काय म्हणला, पाणलोट आलं, पाणलोट मध्ये कामं करायचे हे करायचे. मग असं समजा महिलांना हे केलं. मग आम्ही सुद्धा कामं करायचे, श्रमदान करायचं पाणलोट मध्ये. म्हणजे आम्ही आता आपण 7 दिवस काम केलं ना, आपल्याला 7 दिवस नाही 6 दिवसाचे पैसे द्यायचे आणि 1 दिवसाचं श्रमदान असं करायचं. मग ते आपले हे सगरुळीचे बाबा येत होते. मग आम्ही समजा महिला आलं, त्या महिलांना फक्त म्हणायचं, साहेब आम्हाला पाणी द्या, साहेब आम्हाला पाणी द्या. असे आम्ही हात पसरू पाणी त्या नाबार्डच्या त्या साहेबाला, साहेब आम्हाला बाकी काही नाही, आम्हाला पाणी द्या म्हणायचं. असं नाही, साहेबाच्या पुढे आम्ही असे हात पसरू साहेब आम्हाला काही देऊ नका, तुम्ही आम्हाला पाणी द्या. साहेब आम्हाला काहीच देऊ नका, तुम्ही पाणी द्या म्हणायचं. मग त्या साहेबाला आम्ही गाणं म्हणून दाखविलं. डोक्यावर मोळी घे ही बाई चालत आहे, डोक्यावर मोळी घे ही बाई चालत आहे. म्हणजे मोळी अशी जाळण्याची डोक्यावर घ्यायची. डोक्यावर मोळी घे ही बाई चालत आहे. या महिलांनो, या तुम्ही आल्याली संधी सोडू नका म्हणायचं त्या महिलांना. हे 98ची गोष्ट आहे. 98-99ची गोष्ट आहे.
दरम्यान ग्रामसभा लावली. ग्रामसभेला पाण्याची व्यवस्था करणार आहोत म्हटल्यानं गाव परेशानच होतं. सगळ्यांनी कुलपं लावले आणि लेकरं थानपिती लेकरं घेऊन बाया बसले येऊन. अरे बापरे. आणि हे शक्य आहे का म्हणे. हा म्हणजे लोकांना वाटलं असं म्हणायची गोष्ट आहे, हा. होऊ शकणार असं काही. मग त्या ग्रामसभेमध्ये बालाजी केंद्रे साहेबांनी, माझ्या मोठ्या भावानी म्हणजे आणि डॉक्टर तगत साहेबांनी आणि प्रमोद देशमुख साहेबांनी त्यांनी सांगितलं की आपल्याला पाणी पेरायचंय आणि पाणी पिकवायचंय. अच्छा. म्हणजे आपण ज्वारी पेरतो आणि जेव्हा कणीस तयार होतं तसं आपल्याला पेरायचं. ते लोक कन्फ्यूज हा झाले. म्हणजे गावाच्या लोकांना समजायला लय अवघड आहे ना, समजायला अवघड झालं. लय अवघड ते आहे. म्हणे कुठं शक्य आहे का पाणी पेरायचं, हा, काही पिकवायचं? म्हणाले ते येऊन. असं बोलत. हा. तर त्यांना मग आम्हाला त्या गावकऱ्यांना गरज होती, सगळ्यांनाच गरज होती, फंडामेंटल नीड्स होती की सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय लागते तर पाणी पाणी लागतं, नंतर सगळ्या गोष्टी. हा. तेव्हा ते जेव्हा ग्रामसभा झाली तेव्हा कन्फ्यूज होतं गाव बी, अशक्य आहे का अशक्य आहे का. मग आम्ही काय केलं, ह्या गावाची सहल 2 एसट्या बांधून ज्या गावात पाणी नव्हतं आणि त्या गावात पाणी निर्मित झालंय, पाणी अच्छा. पेरलंय, पाणी पिकवलंय, हा हा. असे मग पोपटराव पवार साहेबांचं गाव असेल, अण्णा हजारे गावाचं साहेबांचं नाव गाव काय असेल, राळेगण सिद्धे आहे, पोपटराव पवारांचं गाव हिवरे बाजार आहे. अच्छा. अनेक बऱ्याच गावांना, महाराष्ट्रातल्या बरेच कृषी विज्ञान केंद्रांना किंवा वेगवेगळ्या सामाजिक म्हणजे लोकांना दाखवलं की शक्य आहे बघा, ह्यांनी हा, केलं तर. ह्या भेटी दिल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण पण हे करू शकतो. ह्या सगळ्या भानगडीमध्ये माझी सोयरीक जमली, हा. माझे एंगेजमेंट. पिक्चर मध्ये दाखवलं हा. होतं, हा. तर एंगेजमेंट जमल्याच्या नंतर इथं तर आमच्या गावात मुलीच कोणी देत नव्हतं. मुळात तर मुलगी द्यायचीच नाही, आमची मुलगी करायची. हा. कारण पाणी आणून आई संग खंबीर झालेली. हा. इथली नागदरवाडीची मुलगी करायची, पण नागदरवाडी मुलगी द्यायची नाही म्हणायची. आता अहो ठीक कसं काय म्हणून इथं देतील मला मुली सांगा. एक तर पाणी नाही, एक तर शेती बरोबर नाही. हा. आता हसायसारखंच आहे, पण आता कसं आहे इथं एकतर जीवन जगासाठी काही व्यवस्था नाही. हा बरोबर. एकतर प्यायला पाणी नव्हतं, 3 किलोमीटरहून आणायचं. ते मुली आधीच विचार करायचा, खाली इतक्या लांब कसं पाणी आणणार, आपल्या मुली कशा वागणार. आणि आमच्या असं इथं होतं. 5, 25, 30 पोरं असेच राहून गेली. लग्न नाही, काही नाही, असेच राहायचे. मग कोणी पुण्याला जाय, कोणी हैदराबादला जाय विटभटी करायला. हा. अशा कंडिशनमध्ये माझी कशी तरी जमली. आणि जमल्याच्या नंतर माझ्या होणाऱ्या पत्नीला पत्ता लागला की बुवा त्या गावात पाणी नाही. ती पुन्हा कन्फ्यूज झाली हा. आणि तिने फोन केला की बुवा ॲक्च्युली लग्न आपलं तर एंगेजमेंट तर झालं आहे, मी लग्न दुसऱ्यासोबत करणार नाही. मी म्हणलं मी बी करणार नाही, पण तू पाण्याची व्यवस्था करा, तेव्हाच आपण लग्न करू. आणि नेमका आम्ही ह्या प्रोजेक्टला सुरुवात हात घातला होता त्या टाइमला मग चालू झालं सगळं. हां. मग आता मी म्हटलं बा की ही जर सोयरीक मोडली तर आता आपल्याला बी कोणी लग्न म्हणजे मुलगी देणार नाही. म्हणून बरोबर. सगळ्या तरुण मंडळीला समजून सांगितले की बाबा असे प्रॉब्लेम आलेत. आता माझी सोयरीक झाली, ती पोरगी असं म्हणते, तुम्हाला एक मग तर पुढे काय, चालून तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला राहील. पण सगळ्यांना समस्या आहेची. आहे बरोबर आहे. तर मग त्यांनी सरवलं सगळ्यांनी म्हणे आपण एकजुटीनं सगळं करू, श्रमदान करू, चराईबंदी करू, कुऱ्हाडबंदी करू. जे काही इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे नियम आले होती ते आम्ही सगळी फॉलो करायला तयार आहोत. अच्छा. आणि कामाला सुरुवात करा म्हणून. तेव्हा माझ्या मिसेसला मी 2 वर्ष थांबवलं, 2-3 वर्षे, आणि मी कामाला सुरुवात केली आम्ही अच्छा. गावकऱ्यांनी. आणि सुंदरपैकी 1014 हेक्टरमध्ये प्रत्येक पडणारा पाण्याचा थेंब आम्ही मुरवण्याचं काम केले. तुम्ही मला वाटते प्रत्यक्ष बघितले हा बघितलं आम्ही तिकडे पाणी या तिकडे तळा ठिकाणी. थोडं बघून आलो. हां, माझ्या गावामध्ये जवळपास आता 100 सिंचन विहीर आहे माझ्या पाणलोटामध्ये. अच्छा. आणि अगदी आज आपण जानेवारीमध्ये ग्राउंड लेवल पाणी आहे. आजही सांगतो तुम्हाला की 2 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी आमच्याकडे आमचं गाव एवढा बॅकअप आहे. आणि इतकं पाणी आम्ही जनावरं, माणसं आणि जमीन पण इरिकेट करू शकतो. अच्छा. तर 1014 हेक्टरमध्ये आम्ही CCT केली, बंडिंग केली, माती बंडिंग केली, सिमेंट बंधारे केले, मातीचे बंधारे केले, स्टोन बंडिंग केली, LBS केले, गली प्लग केले, अंडरग्राऊंड वॉटरवे केले. एक करायला तुम्हाला किती वर्ष आणि लागली? साधारणतः हे करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली. 5 वर्ष लागले. म्हणजे 5 तुम्ही वर्ष. चालू कोणत्या वर्षात गेले ते? हे आम्ही 99ला म्हणजे जागृती चालू केली आणि 2000 म्हणजे 98ला जागृती चालू केली. गावात 1 वर्ष लागलं आम्हाला जागृत करण्यासाठी आणि हळूहळू कामाला सुरुवात केली 98-99 पासून. पासून 4 पर्यंत ते झालं 2004-5 या दरम्यान झालं. आणि त्यानंतर सातत्याने मी या गावामध्ये जास्तीत जास्त सिंचन, आता शासनाचे कसे फायदे घ्यायचे तर रोजगार हमीच्या माध्यमातून विहिरी आम्ही करून घेतल्या आणि जवळपास 5 लाख वृक्ष लागवड केलेली आहे.
5 लाख वर्ष गावानं लागवड वृक्षांची केली. लागवड केलेली आहे अरे बापरे. आणि दरवर्षी यावर्षी लावतोच. मला वाटतं पूर्ण उघडं बंजर डोंगर होता, एकही हे. चिमणी बसायलाही झाड नव्हतं. हा हे पूर्ण लावलेले झाड आहेत, हे सगळे दिसतात ते. हे सगळे पूर्ण हे इकडून समोर तिकडे हे साग वगैरे सगळे सगळे लिंब लावलेत, सागं लावलेत, बिब्याची झाडं लावलेत, आवळ्याची झाडं लावलेत, अनेक जे काय आम्हाला सापडेल, सीताफळांची झाडं लावलेत. अशा अनेक प्रकारची झाडं लावून आम्ही आमच्या गावात पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब 1014 हेक्टरवरती तो आम्ही अडवला आहे. आज नागदरवाड़ी के पास इतना पानी है कि ये गांव सिर्फ अपनी नहीं बल्कि अपने आसपास के गांव की भी प्यास बुझाता है। नागदरवाड़ी की ये कहानी सिर्फ पानी की कहानी नहीं है, ये कहानी है एकता की, ये कहानी है प्यार की और मिलकर मुश्किल का हल निकालने की। आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.